शिंदे गट आणि अजित पवार गट कमळाच्या चिन्हावरच निवडणूक लढवणार. बच्चू कडूंच्या दाव्याने राजकारणात मोठी खळबळ. नमस्कार. प्रहार संघटनेचे अध्यक्ष आणि आमदार बच्चू कडू यांनी लोकसभा निवडणुकीसंदर्भात मोठं विधान केलंय. अजित पवार आणि शिंदे गट लोकसभा निवडणूक कमळ चिन्हावर लढवणार असल्याचा दावा बच्चू कडू यांनी केलाय. बच्चू कडू यांच्या या दाव्यामुळे राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोबत आमची राजकीय मैत्री फक्त विकास कामासाठी आहे. आमची राजकीय बांधिलकी कोणासोबत नाही. आमची राजकीय बांधिलकी जनता आहे. ते म्हणाल तर त्यांच्यासोबत जाऊ, असंही बच्चू कडू यांनी म्हटलंय. आता त्यांनी तो विचार, त्यांना किती जागा भेटते नाही भेटत, अजितदादाला जागा देतं का शिंदे साहेबाला देतं का, सगळंच होऊ शकते. सगळेच भाजप लढवण, माणसं शिंदे साहेबाचे राहील, अजितदादाचे राहील. माणसं अजितदादाची आणि शिंदेची. हा चिन्ह कमळ. तुम्ही सांगा, महायुतीचं 16, आता शिवसेनेनं 18-20 जागा लढवल्या होत्या आणि त्याच्यातल्या 35 जर भाजपच लढत असेल तर मग शिंदे साहेबाची शिवसेना दिसली पाहिजे का नाही? तुम्ही सोबत घेऊन जर बगलीतच दाबून ठेवा तर बिछवाकळ्या काय म्हणतात त्याला, बिछवाकळ्याची वेळ नाही आली पाहिजे. तर या दरम्यान लोकसभा निवडणुकीवरून बोलताना बच्चू कडू यांनी राजकारणात खळबळ उडून देणारा दावा केलाय. अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना किती जागा भेटेल किंवा होऊ शकते की भाजपच सगळ्याच जागा लढवेल, फक्त माणसं शिंदे आणि अजित पवारांचे राहतील आणि चिन्ह कमळ राहू शकते, असा मोठा दावा त्यांनी केलाय. शिवसेनेनं 18 जागा लढवल्या होत्या आणि आता तर भाजप 35 जागा लढवत असेल तर मग शिंदे साहेबांची शिवसेना दिसली पाहिजे की नाही? सोबत घेऊन जर बगलीत दाबून ठेवाल तर बिचवा काढायची वेळ यायला नको, असा इशाराही बच्चू कडू यांनी दिलाय. बच्चू कडू यांच्या या वक्तव्यावर तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.